आंध्र प्रदेशमध्ये नाहीये, तामिळनाडूमध्ये नाहीये, केरळमध्ये नाहीये, कर्नाटकामध्ये नाहीये, बऱ्याचशा ठिकाणी नाहीये. मग हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते, कशासाठी लादलं जाते? गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर एक गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती पहिलीपासून त्यांनी गुजराती, गणित आणि इंग्रजी अशा 3 भाषा ठेवल्या, 3 गोष्टी ठेवल्या. मग जर गुजरातमध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लादतात? हिंदी भाषा देखील एक उत्तम सुंदर भाषा आहे, परंतु ती त्या एका राज्याची भाषा आहे, ती काही राष्ट्रीय भाषा नव्हे. तुम्ही आमच्या राज्यावरती 3री भाषा लादण्याचा का प्रयत्न करता, आणि तीही त्या कोवळ्या मुलांवरती? आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू. त्रिभाषा सूत्र हा फक्त सरकारचा विषय आहे. सरकार ते सरकारमध्ये शिक्षण धोरणाशी काय संबंध येतो? काहीच संबंध नाही त्या गोष्टींची. म्हणजे आयएस अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलायला सोपं जावं आणि मराठी शिकायची गरज लागणार नाही याच्यासाठीचे धोरण आहेत काही. आज जर समजा हा विषय लादला गेला तर मी तुम्हाला आत्ता सांगतो, भविष्यातल्या पुढच्या नजीकच्या काळामध्ये मराठीचं अस्तित्वच हे महाराष्ट्रात ठेवणार नाही.